नमस्कार. अंतरंग महाराष्ट्राचा या युट्यूब चॅनलवरती मी दिनेश भोगले आपलं हार्दिक स्वागत करतो. आज आपल्याकडे जी व्यक्ती आलेली आहे ती लहानपणापासून कष्ट वगैरे अशाच प्रकारे हाल अपेष्टांमधून आज जीवनाचा प्रवास सुखकर करत एक कुटुंब आपलं स्वतःचं चालवत आपला व्यवसाय सांभाळत बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा त्यांच्या की तेच आज आपल्याला सांगणार आहेत. आज आपल्या समोर जे आलेले आहेत ते भूषण भोगले आणि त्यांच्याही जीवनामध्ये काही गोष्टी घडलेल्या अशाच काही हॉरर स्टोरीज होत्या, अशाच काही हॉरर कथा होत्या, त्या आज तुमच्या समोर सांगणार आहेत. तर नमस्कार भूषण भोगले. नमस्कार. माझं नाव भूषण महादेव भोगले आणि सध्या मी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो. अच्छा, तर आज मला हे विचारायचं आहे की आज विषय काय आहे. मला तशी तर तुम्ही कल्पना दिलेलीच की तुमचा थोडं आधीचा जो जॉब होता, सुरुवातीला जो तू जॉब करत होतास त्याच्यामध्ये काहीतरी अशा गोष्टी घडलेल्या, अनुभव आलेले असे, तर ते आज तू शेअर करणार आहेस. मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय की तुम्ही जे मला सांगितलेला काहीतरी खैरी रस्त्यावर खैरी शेनवा खैरी भुसाई मध्ये रोडवरती शेनवा गावातली काहीतरी स्टोरी आहे तुमची. हो हो. तर ती आपल्या प्रेक्षकांना एकदा. शेनवा हे शहापूर मधलं एक ठिकाण आहे. जिथे शेनव्यामध्ये एक बाजारपेठ पण आहे आणि त्या शेनव्यावरून 2 किलोमीटर अंतरावरती हे खैरे भुसाई आहे. आणि त्या 2 किलोमीटर वरती खैरे भुसाई जात असताना एक फार्म हाऊस आहे. एक अण्णा आहेत, त्यांच्या तो फार्म हाऊस आहे. म्हणजे मद्रासी व्यक्ती आहे आणि ती मिलिटरी रिटायर आहे. ती मिलिटरीमध्ये सायंटिस्ट ह्या पोस्टवरती होती. आणि आता त्यांचे जे गाड्यांमध्ये टूल्स लागतात. अच्छा, टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा त्यांचा बिझनेस आहे. नाही, गाड्यांना जे पार्ट्स लागतात ना. अच्छा, ओके. ते टूल्स. अच्छा अच्छा, जे टूल्स आहेत ते बनवते कंपनी. आणि ते महिंद्रा पासून, फोर्स कंपनी पासून, भारत कंपनी पासून सगळ्यांना त्यांचा सप्लाय आहे. अच्छा. लॉकडाऊनला मी जॉबलेस होतो त्यावेळी. माझा जो कपड्याचा व्यवसाय होता तो माझा बंद झालेला होता आणि त्यावेळी मी जॉब शोधत असताना मला त्यांच्याकडे जॉब मिळाला ड्रायव्हिंगचा. अच्छा, म्हणजे तुम्ही ड्रायव्हिंग पण करता? मी ड्रायव्हिंग पण करतो. तर मी त्यांच्याकडे ड्रायव्हर मध्ये मी कामाला लागलो आणि त्यांच्याकडे मी त्यांच्याबरोबर तिथे काम करत असताना किंवा त्यांच्या ड्रायव्हिंग जॉब करत असताना त्यांच्याकडे एक गाय आणि गाईचं वासरू बघितलं. त्यांच्या फार्म हाऊस वरती मला दररोज जावं लागायचं कारण तिथूनच ती गाडी निघायची. अच्छा. आणि त्यांच्या कंपनीमध्ये तरी जायची, अदरवाईज त्यांचे जे कस्टमर आहेत, जसं की महिंद्रा ही कंपनी त्यांचे कस्टमर झाली, तर तिथे त्यांची व्हिजिट असायची. ज्या दिवशी जायचं नसायचं त्या दिवशी त्यांच्या फार्म हाऊस वरती बसायचो आणि काही काम असेल त्यांचं, कुठून काही वस्तू वगैरे आणायची असेल तर त्यांचा मुलगा वगैरे यायचा, तर गाडी फक्त चालवायचं माझं काम होतं. एक दिवस त्यांनी मला सांगितलं की त्यांचा गेस्ट हाऊस होता एक, पण तो कित्येक वर्षापासून बंद होता. तर त्यांनी सांगितलं की त्यांचा जो सर्वंट होता त्यांच्याकडून ते साफ करून घ्यायचं. तर सर्वंट आणि सर्वंटच्या बायकोने मिळून तो पूर्ण रूम साफ केली. आणि साफ झाल्याच्या नंतर मला सांगितलं की उद्या नाही, आपल्याला परवाला पुण्याला निघायचं आहे. तर पुण्याला निघण्यासाठी तुम्ही आदल्या रात्री इथे यायचं आहे, गेस्ट हाऊस मध्ये राहायचं आहे आणि आपण सकाळी 4 वाजता इथून निघू. आणि 4 वाजता निघण्यासाठी त्यांनी आदल्या दिवशी मला बोलवलं. आदल्या दिवशी मी तिथे आलो, गेस्ट हाऊस मध्ये थांबलो. गेस्ट हाऊस मध्ये मी मला वाटते 9-9:30 वाजता झालो असेल. 10 वाजता जेवण केलं त्यांच्याच घरी आणि झोपण्यासाठी मी 10:30 वाजता गेस्ट हाऊस वरती गेलो. गेस्ट हाऊस वरती 10:30 वाजता गेलो आणि झोपण्याचा प्रयत्न केला, पण मला काही झोप आली नाही तिथे. आणि जसा 1 क्रॉस झाला, 1:15चा टायमिंग असेल, 1:15 वाजता लाईट बंद होती माझी. फॅनचा जो स्पीड आहे तो ऑटोमॅटिक कमी होत होता आणि पुन्हा वाढत होता. असं एक 10 मिनिटं चालू राहिलं. 10 मिनिटानंतर असं का होतं हे बघण्यासाठी मी लाईट लावली.
तो फॅन पूर्ववत झाला, म्हणजे जो कमी जास्त होत होता तो नॉर्मल झाला. नॉर्मल झाला. मी 10 मिनिटं असंच बसून राहिलो. 10 मिनिटानंतर मी लाईट बंद केली, पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला. पुन्हा 10 मिनिटाचा कालावधी गेल्यानंतर पुन्हा सेम कंडिशन. फॅन पुन्हा कमी होतोय, पुन्हा वाढतोय. मग मी 20 मिनिटं वेळ दिली. 20 मिनिटानंतर मी पुन्हा लाईट लावली. पुन्हा तो फॅन पूर्ववत झाला. मी म्हटलं हा काय खेळ होतोय. मी गेट खोललं, बाहेर आलो. बाहेर पण लाईट वगैरे होती. पुन्हा आत आलो. 15-20 मिनिटं पाणी वगैरे पियालो. 15-20 मिनिटं बसलो. पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला. लाईट बंद केली. पुन्हा 10 मिनिटाच्या जागी 15 मिनिटानंतर तो खेळ पुन्हा सुरू झाला. आणि ह्या दरम्यान तुम्हाला काहीतरी वास येत होता ना? स्मेल येत होता. मला त्या रूम मध्ये एक वेगळा स्मेल होत होता. जसं आपण एक हॉस्पिटलमध्ये म्हणजे मृत व्यक्ती ठेवल्यावरती एक वेगळा स्मेल असतो, किंवा आपल्या स्मशानात जो स्मेल येत होता निर्गिलीचा, जो बॉडीला निर्गिल वगैरे लावतात, अशा प्रकारचा एक स्मेल तिथे सुरू झालेला होता. आणि मग मी विचार केला आता लाईट चालू ठेवूया. लाईट चालू केली आणि 10 ते 15 मिनिटाचा वेळ गेला असेल. अचानक लाईट बंद चालू व्हायला लागली. त्याबरोबर फॅनही कमी जास्त व्हायला लागला. ही दोन्ही क्रिया एकत्र सुरू झाली. मी 5 मिनिटं त्या लाईटीकडे बघत राहिलो. पुन्हा उठून बसलो आणि लाईट कमी जास्तच होते. म्हणून मला वाटलं काहीतरी लाईटीचा फॉल्ट झाला असेल, आपण बाहेरची लाईट बघूया. म्हणून मग त्या गेस्ट हाऊस मधून बाहेर आलो आणि बाहेर बघतोय तर बाहेरची जी त्यांची लाईट होती ती बाहेरची लाईट सगळी स्टेबल होती. पुन्हा आत बघतोय तर आतला फॅन पण परफेक्ट चालतोय आणि लाईटही परफेक्ट चालते. मग मी म्हटलं आता हे सगळं चालू ठेवूया. मला झोप पण येत नव्हती. हा खेळ बरोबर 3-3:15च्या आसपासपर्यंत चालू झाला. आणि मग मला पुन्हा 3:30-4 पर्यंत मला आंघोळीला जाऊन पुन्हा मला 4ला निघायचं होतं, पण 4च मला वाजले तिथे. आणि मग मी आंघोळ वगैरे करून त्यांच्याबरोबर पुण्याला गेलो. तुम्हाला असं तिथे रात्रीचं म्हणजे ज्यावेळी लाईट चालू बंद होत होती, ज्यावेळी मेलेल्या माणसांच्या बॉडीचा ज्यावेळेला वास येत होता, परत लाईटचं परत तुमच्या समोर फ्लक्च्युएट होत होत्या, म्हणजे अशा चालू बंद फास्ट मध्ये होत होत्या, तर तुम्हाला असं काय भिंतींवरती किंवा आजूबाजूला कोणाची अशी प्रेझेन्स म्हणजे कोणतरी आहे वगैरे असं जाणवत होतं काय? नाही, तसं मला जाणवलं नाही. पण तो स्मेल होत होता. आणि लाईट आणि फॅन हे त्यांची जे लाईटचं फंक्शन होतं ते होत होतं. म्हणजे लाईट पण कमी होत होती, फॅन पण कमी होत होता, पुन्हा वाढत होता अचानक, हे होत होतं. पण मला कुठली सावली वगैरे दिसली नाही. ऍक्च्युली सावली न दिसण्याचं कारण पण असेल की माझा जो गण आहे तो देवगण आहे. तो देवगण असल्यामुळे मला भूतप्रेत हे दिसत नाही. हा, आणि मला तुम्ही ते मगाशी स्टोरी सांगताना तुम्ही बोललेलात की तुम्ही ड्रायव्हिंग करत होता ज्यावेळेला तुमच्या ते शेट होते गाडीचे ओनर, तर त्यांच्यावर ड्रायव्हिंग करत असताना तुम्ही त्यांना ही गोष्ट सांगितलेलं की तुमचे ते देवगण आहे आणि देवगण असल्यामुळे मला भूत दिसत नाही, आणि म्हणून त्यांनी प्रयोग म्हणून तुम्हाला त्या रूम वरती राहायला दिलं. रूम मध्ये, म्हणजे जवळजवळ तुमची एक प्रकारची परीक्षाच बघितली. तुम्हाला जर काय जर तिथे झालं असतं तर त्यांची परीक्षा त्यांच्या अंगलट आली असती. एक 10 वर्षापूर्वी असाच एका ड्रायव्हरला त्यांनी राहायला दिलेली. त्या व्यक्तीची तिथे राहिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्याला उलट्या वगैरे सुरू झाल्या, तोंडातून रक्ताची उलटी आली. अरे बापरे. आणि ती आजारी पडली आणि त्याच्या घरामध्ये ती 10 दिवसानंतर ती ऑफ झाली. आणि तुम्ही काहीतरी बोललेलं एक मला की त्या ह्याच्यात जवळ काहीतरी गाय बांधायचे ना, ते गाय बांधायचे. तो जो गेस्ट हाऊस होता त्याच्या खालीच गाय बांधायची. आणि ती गाय पण नॉर्मली माणूस बघूनच एकदम खुंकार, म्हणजे नॉर्मल गायपेक्षा ती वेगळी हे करायची. अच्छा. आणि ती धावून यायची म्हणजे माणसावरती. नॉर्मल गायपेक्षा म्हणजे कसं? म्हणजे तुम्ही जवळ घ्यायला गेलं तर ती मारण्याच्या दृष्टिकोनाने एकदम नाकाने किंवा तो आवाज करायचा वगैरे अशा प्रकारे. आणि रात्रीच्या टायमामध्ये गाय पण त्यांची, म्हणजे ज्यावेळी मी स्वतः झोपलेलो त्यावेळी रात्रीच्या टायमाला जवळजवळ मी ज्यावेळी पण बाहेर यायचो त्यावेळी त्या गायीचा पण आवाज यायचा.
अच्छा. जे नाकाने जो जोरजोरात जे आवाज करतात, म्हणजे एखाद्याला बघितलं अनोळखी व्यक्तीनंतर जो गुरं जे आवाज करतात ना, तशा प्रकारचा आवाज त्यांचा म्हणजे गाईला कोणतरी दिसायचं. मला ते दिसायचं नाही, पण ते गाईला दिसायचं. बरोबर. आणि ती गाई पण ती आवाज काढत होती. दुसऱ्या दिवशी तर मला त्यांनी सुट्टी दिलेली. तिसऱ्या दिवशी मी गेलो तर त्यांचा मुलगा मला बोलतो की आप ठीक ठाक है? ते बोला हा. ठीक ठाक आहे म्हणजे ते कोण मराठी नव्हते? मराठी नव्हते, ते मद्रासी होते. अच्छा. ती फॅमिली मद्रासी, अण्णा फॅमिली. तर त्या अण्णांचा मुलगा मला विचारतो आप ठीक ठाक है? बोला मैं तो ठीक ठाक हूँ, मुझे क्या होगा? बोला नहीं आप ये गेस्ट हाउस में रहा तो रहने के बाद आपको कुछ प्रॉब्लम नहीं हुआ? बोला प्रॉब्लम तो सोने के टाइम पे तो सोने को मिला नहीं, क्योंकि इसका लाइट का कुछ प्रॉब्लम था. लाइट कम हो रही थी, ज्यादा हो रही थी, फॅन कम हो रहा था, ज्यादा हो रहा था. मग त्याने बोललं की मग ती 10 वर्षापूर्वी त्यांच्या ड्रायव्हर तो तिकडे त्याला झोपायला दिलेला, त्याची जी मृत झाले ती सर्व स्टोरी सांगितली. आणि मग त्याने सांगितलं की ह्या जागेवरती 2 माणसांचा खून झाला होता. आणि त्या माणसांचा जो आत्मा आहे ना, तो ह्या रूम मध्ये कोणाला राहायलाच देत नाही. म्हणून हा आम्ही 10 वर्षापासून तो माणूस मेल्याच्या नंतर ह्या गेस्ट हाऊस आम्ही उघडलाच नव्हता. हा पहिली वेळ उघडला आणि तुमच्या थ्रू त्या सर्वंट करून साफ करून घेतला आणि तुम्हीच हे 10 वर्षानंतर झोपले. पण तुम्हाला ह्याचा काहीच इफेक्ट झाला नाही. पण मी बघितलं की त्या जे भूत होतं त्याने मला भिवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला, पण तुम्हाला दिसलं नाही. पण ते मला दिसलं नाही. पण त्याने ताकद लावून ते लाईटीचा खेळ वगैरे करून मला भिवण्याचा प्रयत्न केला. बरोबर. पण ती माझी जे देवघर असल्यामुळे त्याची ती ताकद चालू शकली नाही. हो, बोलतात ना देवाची करणी आणि नारळात पाणी. हा, म्हणजे देव जर सहाय्याला असेल तर अशा बऱ्याचशा गोष्टींमधून माणूस निभावून जातो. त्याच्यामध्ये मला ते दिसलं नाही. आणि मग मला ते कळल्यानंतर माझा आणि त्यांचा वाद झाला आणि मी सोडून दिलं. कारण मला ते खटकलं की एवढी रिस्क त्यांनी माझ्यावरती घेतली, बरोबर आहे, ही चुकली. आणि त्याच्यावरूनच माझं त्यांच्या बरोबर भांडण झालं आणि मग मी ते जॉब सोडून गेलो. म्हणजे जिथे एखादा माणूस मेलाय आधीचा ड्रायव्हर आणि तिथे 2 माणसांचा खून झालेला आहे, तिथे असे प्रकार होत आहेत हे माहिती असून सुद्धा ज्याच्यासाठी आपण काम करायला गेलो, ज्याला आपण मदत करायला गेलो, भले काय पगार देणार तर काय असं नाहीये ना की तुम्ही एखाद्या माणसाच्या जीवाशी खेळाल. सोडला ते अतिशय उत्तम झाली. आणि एक तुम्ही कुठली तरी अशी हॉरर नाही म्हणता येणार त्याला, पण तुम्ही अशी एक स्टोरी सांगितलेला बघा की एक तुमच्या इथला जो वॉचमॅन होता तो काहीतरी चालायचा असा झोपेमध्ये. ती एक फॉरेस्ट ऑफिसच्या समोर एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगची जी स्टोरी होती. फॉरेस्ट ऑफिस म्हणजे कुठे? शहापूरमध्ये. शहापूरला. हे पण शहापूरचंच आहे. ओके. त्या शहापूरच्या बिल्डिंग मध्ये आहे ना, एविंग मधून एक बाई चालत वरती जाते असा आवाज. कारण त्या बिल्डिंगचा जो वॉचमॅन आहे ना, ते ग्राउंड फ्लोअरच्याच रूम मध्ये झोपायचा. रात्री 1:30च्या सुमारास एक बाई वरती जाते असा पावलांचा आणि त्याच्याबरोबर त्या घुंगरूंचा आवाज यायचा, जो पैजणचा आवाज असतो ना तसा. तर 2-3 दिवस त्याला दररोज यायचा. तर त्याने दरवाजा उघडून बघितल्यानंतर बाहेर कोण नाही, पण झोपायला गेल्याच्या नंतर पुन्हा तो आवाज यायचा. मग एक दिवस त्याने माझ्याकडे हे सांगितलं की भूषण भाई, तो यूपीचा होता, भूषण भाई आपको ऐसे ऐसे आवाज आता है क्या पैजन का? तो बोला मेरे फ्लोर को तो मुझे आया नहीं, तो मैं एक बार चेक करता हूँ. तर त्या रात्रीला मी थांबलो तिथे, पण मला तो आवाज आला नाही. इव्हन मी ज्या रूम मध्ये तो राहायचा त्या रूम मध्ये पण मी एक दिवस झोपून बघितलं, पण ते मला तो आवाज आला नाही त्या टायमाला. पण त्या बिल्डिंग मध्ये दुसरी जी सी विंग होती त्याच्यामध्ये 204 रूम मध्ये एक बाई आतमधून फिरायची. ती रूम नंतर त्यांनी बंद ठेवली. त्या रूम मध्ये तिचा बाईची एक वास्तव म्हणजे बाई त्या रूम मधल्या सर्व लोकांना दिसली. त्याच्यानंतर त्यांनी हवन वगैरे पण केलं, पण ती बाई त्याच्यातून काही निघाली नाही त्या रूम मधून. त्या रूमला आपोआप क्रॅक जायचे. त्याचा जो एंट्रन्स होता ना त्याच्या आजूबाजूने आपोआप क्रॅक जायचे. त्याचं प्लॅस्टर तोडून पुन्हा प्लॅस्टर करून पुन्हा ठीक केलं, पुन्हा त्याला क्रॅक पडायचे.
त्या रूम मध्ये वेगळाच एक स्मेल, जो आपला बोलतो ना माणसाच्या मेलेल्याचा जो स्मेल असतो, तो त्या रूम मध्ये सदैव राहायचा. त्यांनी सगळं काय करून बघितलं, मग शेवटी ती रूम बंदच ठेवली. आणि आजही तिथे ती रूम बंदच आहे त्या बिल्डिंग मध्ये, शहापूरमध्ये. अच्छा. आणि जे फॉरेस्ट ऑफिसच्या आसपासच्या एरियामध्ये राहतात तर ती बिल्डिंग मध्ये कळेल त्यांना. बिल्डिंग आपल्याला नाव नाही घ्यायचं. हा, नाव नाही घ्यायचं. आणि इव्हन त्या बिल्डिंग चा जो त्या जागेचा किंवा त्या भूमीचा जो मालक होता, तो पण त्या बिल्डिंगच्या कोपऱ्यावरती, म्हणजे जी डी विंगला एफ विंग लागते ना, त्या एफ विंगच्या इकडे जो बाहेरचा जो कोपरा आहे, म्हणजे दुकानाच्या साईडचा, तो शेवटच्या काही दिवसांमध्ये तो तिथेच वारला. म्हणजे तो मालक होता, त्याचा जो भाचा होता, त्याने त्या बिल्डरला विकलेली ती जागा. ती मामाची होती, मामाकडून ती सिग्नेचर घेतली त्याच्याकडून, त्याला एकही रुपया नाही दिला आणि ती जागा विकली आणि तो भाचा निघून गेला. ह्याला गावात नेऊन सोडला. मग ह्याने गावातून तो इकडे आलेला आणि ही माझी जागा आहे, मी ह्याला सोडणार नाही असं तो नेहमी बोलायचा. माझ्याप्रमाणे मी माझ्या जेवणाच्या डब्याबरोबर त्याला एक राईस प्लेट आणायचो आणि तो जेवायचा. असं कित्येक दिवस चाललेलं. पण एक 3-4 महिने असंच चाललेलं आणि 4 महिन्यानंतर अचानक त्याला पॅरालिसिसचा अटॅक आला. पॅरालिसिसचा अटॅक आल्याच्या नंतर तो तिथेच पडलेला होता आणि त्याचं कोणीच तिथे नव्हतं. मी आजूबाजूला पण चौकशी केली की कोणीच त्याचं मिळालं नाही, नातेवाईक. मग आम्ही तिथल्या सरकारी हॉस्पिटलला कळवल्यानंतर त्याला उचलून त्यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती केली. सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती केल्याच्या दुसऱ्याच दिवशी तो वारला. अच्छा. आणि वारल्यानंतर तिथे सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याचा प्रेत ते इलेक्ट्रिक शेगडीवरती जाळला गेला. पण त्याचं कोणच नव्हतं. आणि या भाच्याने त्याची जमीन त्याला फसवून विकली आणि त्याचा पैसा सगळा त्याने घेतला, ह्याला काहीच दिलं नाही. पण हा बोलला की मी ही जागा कधीच सोडणार नाही. म्हणजे तो मेल्याच्या नंतरही तिथेच. आणि काही टायमानंतर अमावास्येचा टाइम होता आणि तिथे ना मधल्या सीडीवरती ना त्याच मागच्या एरियातले काही जण तिथे सिगरेट वगैरे पण पियायचे आणि सिगरेट, काही जण गांजा वगैरे पण सिगरेट मध्ये टाकून त्याचा हे करायचे, सिगरेट म्हणून ओढायचे. तर काही जणांना अमावास्येच्या दिवशी म्हणजे 1:30-2 वाजेपर्यंत 2 ते 2:30चा टायमिंग असेल, त्या टायमामध्ये अचानक लाईट गेली आणि एक व्यक्ती तो जसा घोंगडी घेऊन, म्हणजे एक चादर टाईप असायचे तसा घेऊन तो नेहमी तिथे त्या कोपऱ्यावरती बसलेला असायचा आणि तो त्या ठिकाणी बसलेला एक व्यक्ती आहे असं दिसले. आणि अशाच प्रकारे 2-4 व्यक्तींना तिथे ती बसली. आता तिथे थोड्या टायमानंतर ते बसायचे त्या मुलं कमी झाले. मग त्यांनी दुसरी एरिया पकडला, कारण तो नेहमी असा रात्री अचानक लाईट जायची आणि ती आकृती त्यांना ती दिसायची. आणि त्याने ती सांगितलेलं की ही जागा माझी आहे, मी ही जागा सोडणार नाही. आणि त्या कॉर्नरवरचं मागचं दुकान पण आहे ना, एकाने त्या ठिकाणी दुकान पण सुरू केलेलं, त्याची पण तब्येत बिघडायची. त्या ठिकाणचं दुकान पण ते चाललं नाही. म्हणजे बोलतात ना की ज्याची इच्छा राहते ती व्यक्ती तिथे राहतेच, 100% राहते. अशी ही शहापूरची गोष्ट आहे. आणि आपण अगोदर जी फार्म हाऊसची गोष्ट पण घेतली ना, तर त्या ठिकाणी पण ना सतत साप येत राहतात. आत्ताही तिकडे सतत साप येत राहतात. तर कोणीतरी त्यांना मार्गदर्शन केलं आणि तिथे भूताचा तो वास्तव असल्यामुळे त्याने कुत्रे पण पाळून ठेवले आणि तो घरामध्ये कुत्र्यांना ठेवतो. अच्छा. त्यामुळे ते प्रेत केवढंही स्ट्रॉंग असलं तरी ते घरात जात नाही. बरोबर. दत्त महाराजांचं स्थान असल्यामुळे. आणि तिथला त्यांच्याकडे एक जवळजवळ 20 वर्ष झालेला कुत्रा होता. ते साप त्याला डसायला आला तर त्याने त्या सापाला पकडलं त्या कुत्र्याने आणि त्याचे तुकडेच गेले तिकडे. आणि त्याच्याकडे एक जवळजवळ 7-8 कुत्रे आहेत. तर मला हे तुला विचारायचं होतं, ते तू जे मला सांगितलेलंस की परेलला आहे ना की कमला एल्फिस्टनला कमला मिल आहे. तिथे मी सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून काम करत होतो.
सिक्युरिटी सुपरवायझर मधून काम करत असताना सिक्युरिटी गार्ड कडून बऱ्याच वेळा तिथे 11 म्हणून पॉइंट होता ग्राउंड फ्लोअरला, तिथे बरेच गार्ड कंप्लेंट देत होते की तिथे रात्री 1 ते 3च्या मध्ये रिंग वाजते. मी थोडंसं हे सांगतो, कसलं ऑफिस होतं तिथे? हो, HDFC ची मेन ब्रांच होती ती, हेड ब्रांच. अच्छा, हेड ब्रांच. त्या हेड ब्रांचच्या जे ग्राउंड फ्लोअरला 11 नंबर पॉइंटला दररोज रात्री 1 ते 3च्या मध्ये रिंग वाजायची, पण फोन उचलला तर कोणी बोलत नाही. तो फोन ठेवल्यानंतर त्याच्या पुढची टेलिफोनची रिंग वाजायची. असं करता करता आतल्या ऑफिस मधली पण रिंग वाजायची आणि ऑफिसची रिंग फोन रिसिव्ह करायला गेला की पुन्हा बाहेरची टेलिफोनची रिंग वाजायची. अशा प्रकारे रात्रीचा खेळ चालायचा. प्रत्येक गार्ड तिथे यायचा, त्याच्याबरोबर हेच व्हायचं. तो दुसऱ्या दिवशी त्याची तब्येत बिघडायची, त्याला ताप वगैरे यायचा, असं वारंवार व्हायचा. त्या युनिटला कोणीच जायला तयार नाही. मग एक दिवस मी ठरवलं की चला आपण एक दिवस तिथे स्टे करूया. तर मी एक दिवस तिथली ड्युटी घेतली आणि मी एक दिवस तिथे काढला. तर त्या काढलेल्या दिवसामध्ये मला स्वतःला पण तोच अनुभव आला. बरोबर 1:15 वाजता रिंग वाजली, रिसिव्ह वर उचलला, त्यानंतर तिथे कोणच बोलणार नाही. पुन्हा दुसऱ्या फोनची रिंग वाजली. माझ्या बरोबर पण सेम असंच झालं. पुन्हा केबिनची पण रिंग वाजली. केबिन मध्ये पण आत गेल्याच्या नंतर उचलला फोन, कोणीच बोलणार नाही. असं रात्रभर चालत राहिलं. रात्रीची अचानक केबिनच्या आतमध्ये जी पण लाईट होती ती बंद व्हायची, पुन्हा चालू व्हायची. असा हा प्रकार रात्रभर, हा 1 वाजता सुरू होतो तो 3 वाजेपर्यंत असतो. 3च्या नंतर कुठल्याही प्रकारची रिंग वाजायची नाही आणि कुठल्याही प्रकारची लाईट बंद पण व्हायची नाही किंवा चालू पण व्हायची नाही. हा प्रकार 1 ते 3 पर्यंत व्हायचा. पण मला कुठलाही ताप वगैरे आला नाही. पण हा लाईट आणि फोनचा जो खेळ आहे हा माझ्याबरोबर पण झाला. तुम्ही बोललेलात मला, म्हणजे तू एकदा मला बोललेला की फॅन असे चालू व्हायचे, बंद व्हायचे, म्हणजे तू बंद करत जायचास तसे ते मागून पुन्हा चालू व्हायचे. हा, फॅन पण तिथले चालू व्हायचे आणि बंद व्हायचे. केबिन मधला पण फॅन चालू झाला, तो बंद केला की पुन्हा बाहेरचा फॅन चालू व्हायचा. एवढं असं, म्हणजे हे डेलीचं आहे की फक्त? हे दररोज तिथे व्हायचं. दररोज व्हायचा. ओके. म्हणजे तू पहिल्यांदा तिथे सिक्युरिटी गार्ड होता की सिक्युरिटी सुपरवायझर होतो. सिक्युरिटी सुपरवायझर, म्हणजे ते बाकीचे गार्ड टिकत नव्हते म्हणून तू तिथे तो हे घेतलेला. मग आम्ही शेवटी ठरवलं की तिथे केबिनच्या आत कोण बसणार नाही, केबिनच्या बाहेर बसणार. मग त्यापासून तो काय प्रॉब्लेमचा काही संबंध झाला. म्हणजे आजही तिथे लोक केबिनच्या फक्त सिक्युरिटी गार्ड रात्रीचे बाहेरच बसतात, आत कोणी बसत नाही, आतमध्ये बसत नाही. अच्छा, म्हणजे ही कमला मिलची तुमची स्टोरी आहे. ओके. आणि मला एक विचारायचं होतं की ते शहापूर की काय आसनगाव मधली काहीतरी तू सांगितलेली. शहापूरच्या तशा 2 स्टोऱ्या आहेत. एक शहापूर मुरबाड रोड मध्ये माझे एक माझ्या सोबत असे काम करणारे होते, रामभाऊ होते. त्यांचा जे मंडप डेकोरेशनचा काम चालायचं. कसलं काम करायचे? माझा त्यावेळी कापडाचा हे होतं, कपड्याचं दुकान. आसनगावला फॉरेस्ट ऑफिसच्या समोर. आणि त्याच वेळी त्याच्या बाजूला ओम साई म्हणून प्लायवूडचं दुकान होतं. तिथे ते रामभाऊ यायचे. त्यांचा टेम्पो होता 3 व्हीलर आणि त्या 3 व्हीलरच्या बिझनेस सोबत त्यांचा मंडप डेकोरेशनचा पण बिझनेस होता. एक त्यांनी मुरबाडला ऑर्डर घेतलेली. त्या ऑर्डरला जात असताना त्यांचा टेम्पो अपुरा होता, म्हणून माझा त्यावेळी टेम्पो पण होता, एक मॅक्सिमो म्हणून, मॅक्सिमो पिकअप महिंद्राचा. तर त्यांनी सांगितलं की जास्त सामान आहे तर तू येशील का. तर मी माझा टेम्पो घेऊन त्यांच्यासोबत तिथे गेलो. तिथे मंडप डेकोरेशनचं सामान उतरवलं आणि आम्ही रिटर्न येत होतो. रिटर्न येत असताना जर शहापूर आणि मुरबाडचे जे लोकांना काळू नदी माहितीच आहे, आता तिथे नवीन ब्रिज झालाय आणि तो रोड आता कॉन्क्रीटचा नवीन रोड झाला. पहिल्यांदा त्यावेळेला तुमच्या वेळेला जुनाच रोड होता
आणि त्या काळू नदीवरती बऱ्याच जणांना असं काय ना काय घटित दिसलेलं आहे. कोणाला वाघ दिसला तर कोणाला काय, असं काय ना काय दिसते. तर माझ्याबरोबर जे रामभाऊ होते त्यांनी मला अचानक सांगितलं, अरे भूषण थांब. तर मी ब्रेक मारला. ब्रेक मारल्यानंतर मला ते सांगतात की समोर बघ पांढरा साप. तर मला तो दिसत नव्हता, पण तो त्यांना दिसत होता. मग त्यांनी बघितलं, अरे भूषण त्याचे डोळे बघ कसे लाल आहेत. आणि त्यांनी तो फणा केलेला. फणा मग तो हे करून तो वाटेने झाडीमध्ये गेला. आणि मला ते बोलले की असा मी कधी साप बघितलाच नाही. तर मी शांत त्यांचं ऐकत राहिलो. मी त्यांना सांगितलं नाही की मला दिसत नाही. आणि एक 4 दिवसानंतर त्यांनी हीच गोष्ट काढल्याच्या नंतर मी त्यांना सांगितलं की मला तिथे साप दिसत नव्हता. तर त्यांना 5व्या दिवशी थोडा ताप आला. अच्छा. मग ते त्यांच्या जे त्यांचे देऊळ वगैरे तिथे हे करून त्यांचा ताप वगैरे गेला. असं बऱ्याच जणांना तिथे अनुभव आले. म्हणजे तिथे वेगवेगळ्या अशा ऍक्टिव्हिटीज, म्हणजे तिथे वेगवेगळे प्राणी वगैरे लोकांना दिसतात. हो हो हो. तो काळू नदीच्या आसपासचा जो भाग आहे तिथे अशा प्रकारचं होतेच होते. अच्छा. आता काळू नदी म्हणजे जेव्हा नवीन हे ब्रिज झालं तिथे काळू नदी आणि काळू नदीच्या आसपासमध्ये पांढरे मोर पण असायचे. आता ते म्हणजे आता ही जी समृद्धी हायवे गेले आणि जी झाडांची कत्तल झाली त्याच्यामुळे तिथली जी पांढरे मोर आहेत ते आता अस्तित्वात नाहीये. आता त्या ठिकाणी दिसतही नाही. कारण त्या रोडवरून माझ्या आता 2-3 वेळा, माझा आता ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असल्यामुळे 2-3 वेळा मी त्या रस्त्याने गेलो, पण आता पांढरा मोर दिसत नाही. त्यावेळी सकाळी मी पहाटे एकदा असंच मुरबाडला जात होतो शहापूरवरून. मी माझ्या गाडीमध्ये ना सोफा लोड केलेले, ते रात्रीच लोड केले आणि पहाटे निघून आलो. त्यावेळी 2 जोडी पांढऱ्या मोरांची माझ्या समोरून गेली. त्याच काळू नदी पार केली आणि जस्ट माझ्या डोळ्यासमोरून गेली. कारण तिथे पांढरे मोर दिसायचे. पण आता जी समृद्धी हायवे आणि तो पण जो हायवे मोठा केला त्यावेळी बरेच डंपर वगैरे साठी तिथली झाडं तोडली वगैरे आणि त्याच्यामुळे ते आता नाहीशेच झाले तिथले मोर. पण पांढरे मोर आहेत. हो, तिथे पांढरे मोर होते, बऱ्या प्रमाणात होते. आणि महाराष्ट्रातल्या अशा बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे जे जंगली श्वापद असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, हे बऱ्याचशा अशा समृद्धी एक्सप्रेस हायवे आता तर तिथून गेला, तो जंगलातूनच बनवलेला. हो, जंगलातून तो पूर्ण जंगल एरिया, त्यामुळे तिथले आता प्राणी तसे दिसत नाही. बरोबर. प्रगतीसोबत काही आपल्या नैसर्गिक हानी पण झालेली आहे. बरोबर. खरोखर तुमच्याबरोबर बोलून अतिशय छान वाटलं. चांगला तुम्ही हा एपिसोड केलात. म्हणजे आमच्या प्रेक्षकांनाही तुमच्या 100% गोष्टी आवडतील. अतिशय सुंदर, एकदम फर्स्ट क्लास.